घेऊन लकी त्याला आपण पाहतोय. सनिकेत शिलार आणि त्याच्या साथीला आदित्य अशी जोडी मैदानाची आतमध्ये आली आहे. सनिकेत शिलार आतापर्यंत या स्पर्धेमध्ये त्याची बॅट खूप चांगल्या पद्धतीने चालली आहे. निर्णायक मॅच आहे आणि त्याच्यामध्ये त्याचा परफॉर्म तो इथे महत्वपूर्ण असणार आहे. तो इस शाम के सत्र में सभी का फिर से एक दफा हार्दिक हार्दिक स्वागत। सनिकेत ओपन करने के लिए ग्राउंड के अंदर नजर आते हुए पहली गेंद पर यहां पर बाउंड्री वो देखने मिली। फिर से एक दफा सामने की तरफ यहां पर गेंद को फोर्स किया है, गेंद सीमा रेखा पार, 6 रन। बैक टू बैक दूसरी गेंद पर यहां पर शानदार प्रहार सनिकेत शेलार के बल्ले से देखने को मिलता हुआ। 6 रन के साथ स्कोर बोर्ड में बढ़ोतरी होती हुई स्कोर बोर्ड 10 पर। दो गेंदों का खेल अब तक खत्म हुआ। 2 गेंदों की समाप्ति के बाद 10 रन स्कोर बोर्ड के ऊपर जुड़ते हुए लकी गेंदबाजी के ट्रैक पर है। ऑफ के बाहर बहुत ज्यादा बाहर है, वाइट का इशारा वहां पर अंपायर की ओर से आता हुआ। स्कोर बोर्ड उसमें बढ़ोतरी वो यहां पर नजर आते हुए 1 रन के साथ स्कोर बोर्ड आगे बढ़कर अब जा पहुंचा 11 पर। 2 गेंदों का खेल खत्म हुआ। शॉट ऑफ लेन थी वहां पर, पुल की कोशिश और शानदार लाजवाब काबिले तारीफ आउटस्टैंडिंग कैच वो वहां पर देखने को मिलता हुआ। आज कोई भी खिलाड़ी सनिकेत का कैच वो इजीली नहीं ले रहा है, काफी शानदार तरीके से ये कैच लपके जा रहे हैं और इस बार वो शानदार कैच वो लपक लिया, सफलता मिली, बल्लेबाज आउट। कैच यहां पर लपकते हुए नए बल्लेबाज नंद कुमार पाटिल अब ग्राउंड के अंदर बल्लेबाजी के लिए आते हुए। अच्छी बल्लेबाजी करनी होगी, इस पारी को संवरना होगा क्योंकि अब थोड़ी सी मुश्किलों में है, क्योंकि सनी जैसा एक भूषण पाटिल यहां पर उपस्थित होते हुए वेलकम। इस ओवर की अगली गेंद सामने की तरफ खेला, खिलाड़ी है उनके ऊपर से गेंद निकल गई बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन। के समाप्ति के बाद स्कोर बोर्ड अगर हम देखें तो 15 रन स्कोर बोर्ड के ऊपर जुड़ते हुए शानदार बल्लेबाजी वो यहां पर देखने को मिलती हुई। इस ओवर की अगली गेंद पटकी हुई थी शानदार तरीके से, बल्ले पर नहीं आई, वहां पर खुद को बचाया और गेंद विकेट कीपर के दस्तानों में चली गई, डॉट के तौर पर निकलती हुई ये गेंद। अब तक इस ओवर की 5 गेंदें, 15 रन स्कोर बोर्ड के ऊपर, एक महत्वपूर्ण विकेट मिली है। इस बार ऑफ स्टंप के बाहर से गेंद को खेला है, वहां पर खिलाड़ी मौजूद, जब तक गेंद को वहां पर उठा दे 1 रन वो आसानी के साथ मुकम्मल हुआ। 1 रन के साथ स्कोर बोर्ड अब जा पहुंचा 16 पर। 1 विकेट का पतन हुआ और इस पारी के सबसे अहम बल्लेबाज सनी जिनको वापस लौटना पड़ा है, एक महत्वपूर्ण सफलता, एक बड़ी सफलता वो वहां पर अर्जित की। इसके बाद जो मुकाबला होगा, 2 टीमें आपको रेडी रहना है। एक तरफ पूर्वांचल वॉरियर्स बनाम दिलीप जो गेंदबाजी के लिए गेंदबाजी के ट्रैक पर आते हुए
ये अब शानदार प्रहार वहां पर एक्स्ट्रा कवर के क्षेत्र में, गेंद बाउंड्री लाइन के बाहर 4 रन। नंदकुमार पाटिल जिन्होंने अगर कंटिन्यू 3 सिक्सर यहां पर खेले तो उनके लिए 1100 रुपए का नगद इनाम है। ब्रिजेश जिनकी ओर से ये इनाम यहां पर लगाया गया है। और पहले दिन अगर हम देखें तो पहले दिन में बिल्कुल 4 कंटिन्यू सिक्सर जो नंदकुमार पाटिल ने लगाए थे, बिल्कुल उसी को दोहराना होगा। उसी तरीके की बल्लेबाजी वो ग्राउंड के अंदर करनी होगी। इस ओवर की अगली गेंद ऑनसाइड की दिशा में, वहां पर गेंद को मोड़ा है, खिलाड़ी है मिड विकेट में। जब तक गेंद को फील्ड किया 1 रन वो वहां पर मुकब्बल हुआ। 1 रन के साथ स्कोर बोर्ड आगे बढ़ता हुआ, स्कोर बोर्ड 1 से आगे बढ़कर अब जा पहुंचा 21 रन स्कोर बोर्ड के ऊपर जुड़ते हुए। इस बार उड़ाया गेंद को, गेंद सीमा रेखा पार, एक बेहतरीन शानदार प्रहार, सिक्सर। नंदकुमार पाटिल ने अगर किसी भी तरीके से 2 सिक्सर इस पारी में खेल दिया तो बालू ड्राइवर इनकी ओर से 500 रुपए का नगद इनाम है। स्कोर बोर्ड अगर हम देखें तो 27 रन। फिर से एक दफा सामने हेलीकॉप्टर खेला है, गेंद पहले बाउंस के साथ निकल जाएगी बाउंड्री लाइन के बाहर, ओवर द बॉलर हेड। ये शानदार प्रहार वो देखने को मिलता हुआ, 4 रन। वहां पर ओवर स्टेपिंग चेक करना है, ओवर स्टेपिंग एक शानदार मुकाबला वो यहां पर देखने को मिलता हुआ। चेक करना है या नहीं करना है? नहीं करना है, ओके। 4 गेंदों का खेल अब तक खत्म हुआ। 4 गेंदों की समाप्ति के बाद ये गेंद वहां पर डिक्लेरेशन जोन में चली जाती हुई 1 रन वहां पर मुकम्मल होता हुआ। 1 रन के साथ स्कोर बोर्ड 32 रन। 5 गेंदों का खेल वो अब तक खत्म हुआ। गोपाल सिंह जी ठाणे, अमित सिंह जी वो यहाँ पर उपस्थित होते हुए वेलकम है आपका। दानिव प्रीमियर लीग, पंकज दरा पाटिल जिनकी ये एक शानदार प्रतियोगिता जो हम देख रहे हैं। घुमाया था, पढ़ लिया और उसे फेंक दिया सीधे बाउंड्री लाइन के बाहर, 6 रन। शानदार स्ट्रोक वो वहां पर देखने को मिलता हुआ। अजीत पाटिल जिनकी ओर से 500 रुपए का नगद इनाम रहेगा इस सिक्सर के लिए। शानदार स्ट्रोक था, यह बेहतरीन स्ट्रोक था। गेंद को घुमाने की कोशिश कर रहे थे। पहली गेंद एक शानदार स्ट्रोक वो देखने मिला था। बाउंड्री के साथ इस ओवर की शुरुआत की थी और सिक्सर के साथ एंड किया है। काफी बढ़िया बल्लेबाजी वो ग्राउंड के अंदर से देखने को मिलते हुए। 38 रन स्कोर बोर्ड के ऊपर जुड़ते हुए 2 ओवर का खेल खत्म होने के बाद इस ओवर में अगर हम देखें तो 22 रन जो स्कोर बोर्ड के ऊपर जुड़ चुके हैं। गेंदबाजी के ट्रैक पर गेंदबाज ओवर नंबर 3 के लिए अब गेंदबाजी करने के लिए लवकुश जो गेंदबाजी के ट्रैक पर आते हुए। देखते हैं किस तरीके से ये गेंदबाजी करते हैं, किस तरीके से रन्स वो यहां पर जोड़े जाते हैं। रन जोड़ना बहुत अहम है क्योंकि पहली पारी में जब आप बल्लेबाजी करते हो एक अच्छा खासा टोटल खड़ा करना जरूरी होता है। हाँ, ये हेलीकॉप्टर है, बिल्कुल बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं। इस मैच की अहमियत जानते हैं तो उस तरीके से खेल होना वो भी जरूरी है और काफी शानदार खेल वो यहां पर देखने को मिलता हुआ बल्लेबाज आदित्य की ओर से। आदित्य अब समझ चुके हैं कि उनका रोल क्या है इस मैच में, उनकी बल्लेबाजी की अहमियत कितनी है वो समझ चुके हैं। तो उस तरीके से खेल अब उनकी ओर से देखने को मिलता हुआ। कुल मिलाकर स्कोर बोर्ड अगर हम देखें तो 41 रन जो स्कोर बोर्ड के ऊपर जुड़ते हुए। इस ओवर की अभी भी 5 गेंदें शेष है। ऑन साइड में फिर से एक बार गेंद को हुक किया है और बढ़िया फील्डिंग वहां पर गेंद को रोका, उतनी ही तेजी के साथ रिटर्न किया। 1 ही रन वो वहां पर मुकम्मल होता हुआ। नंदकुमार पाटिल जिनके हर एक सिक्सर के लिए संतोष यादव जिनकी ओर से 500 रुपए का नगद इनाम है। उड़ाया, इस बार आदित्य ने गेंद को भेज दिया तारामंडल में, बहुत दूर, सीमा रेखा पार, 6 रन।
पानी के बॉटल्स ग्राउंड के अंदर प्रोवाइड करने हैं। अजीत पाटिल जिनकी ओर से और एक 500 रुपए का नगद इनाम इस सिक्सर के लिए आदित्य के लिए ये इनाम आता हुआ पंकज दरा पाटिल जिनकी ओर से एक बढ़िया स्ट्रोक उनके बल्ले से देखने को मिलता हुआ। आदित्य शानदार बल्लेबाजी कर रहे हैं और फॉर्म में तब आए जब टीम को जरूरत है, क्योंकि ये मुकाबला जीतना बहुत जरूरी है। ये मुकाबला अगर जो टीम जीतती है एक ट्रॉफी अपने साथ यहां से लेकर जाएगी। ये बहुत अहम मुकाबला है, सुपर 4 में आप चले जाओगे। अगली गेंद, हाँ बिल्कुल सही तरीके से खेला, इस बार भी फ्लिक किया था, शानदार फ्लिक था ये। एक रन वहां पर मुकम्मल होता हुआ, एक रन के साथ स्कोर बोर्ड आगे बढ़ता हुआ। स्कोर बोर्ड 1 से आगे बढ़कर अब जाता हुआ 49 पर। तीसरे ओवर का खेल आरंभ है, 4 गेंदों का खेल खत्म होने के बाद 49 रन स्कोर बोर्ड के ऊपर जुड़ते हुए। अभी भी यहां से इस पारी की 8 गेंदें शेष है। बढ़िया खेल वो यहां पर देखने को मिलता हुआ। उड़ाया फिर से एक दफा नंद कुमार पाटिल ने, गेंद को भेज दिया सीमा रेखा पार। 6 रन, टीम 50 पार, 55 रन स्कोर बोर्ड के ऊपर जुड़ते हुए। अजीत दादा पाटिल जिनकी ओर से 500 रुपए का नगद इनाम रहेगा इस सिक्सर के लिए। 1000 रुपए नंद कुमार पाटिल के खाते में वो अजीत दादा पाटिल की ओर से जमा होते हुए। और बालू ड्राइवर आपके भी 500 रुपए जमा करने हैं। अब तक 2 सिक्सर जो नंद कुमार पाटिल लगा चुके हैं। उड़ाया फिर से एक दफा, अब ये नहीं रुकने वाले, गेंद को भेज दिया सीमा रेखा पार। सिक्सर, 6 रन, स्कोर बोर्ड 61, 61 रन स्कोर बोर्ड के ऊपर जुड़ते हुए। तीन ओवर में 61 रन स्कोर बोर्ड के ऊपर लग चुके हैं। अब नंद कुमार पाटिल बढ़िया बल्लेबाजी। बालू ड्राइवर ने वहां पर 500 रुपए नगद दे चुके हैं, ग्राउंड के अंदर ही पहुंच चुके हैं और 500 रुपए दे दिया। अजीत दादा पाटिल जिनकी ओर से भी 500 रुपए का और एक 500 रुपए का जो इनाम उनकी ओर से आता हुआ। काफी बढ़िया बल्लेबाजी। स्कोर बोर्ड अगर हम देखें तो स्कोर बोर्ड 61 रन स्कोर बोर्ड के ऊपर जुड़ते हुए। आदित्य, वाह वाह वाह, शानदार लाजवाब बल्लेबाजी, निहायती खूबसूरत बल्लेबाजी वो आदित्य के बल्ले से देखने को मिलती हुई थी। पंकज दारा पाटिल जिनकी ओर से और एक 500 रुपए का नगद इनाम है उनके लिए, 1000 उनके खाते में जमा होते हुए। संदीप जी मोकाशी जिनकी ओर से भी नंद कुमार पाटिल जिनके लिए आते हुए। स्कोर बोर्ड अगर हम देखें तो स्कोर बोर्ड अब 67, इस प्रतियोगिता का 74 हाईएस्ट है। लगता है इस मुकाबले में वो टूट जाएगा। अगली गेंद, फिर से एक दफा गेंद भेज दी सीमा रेखा पार। बेहतरीन निहायती खूबसूरत बल्लेबाजी वो आदित्य के बल्ले से देखने को मिलती हुई। 6 रन। देखो इसके पहले वाली ओवर में आखिरी की 2 गेंदों पे 2 सिक्सर थे और इस वाले ओवर में भी पहली 2 गेंदों पे 2 सिक्सर है, तो 4 लगे हैं। ऐसा लग रहा है कि हाइलाइट्स ऑन है, बिल्कुल हर एक गेंद पर सिक्सर सिक्सर और सिर्फ सिक्सर वो लगते हुए नजर आ रहे। ये कंटिन्यू तीसरा यहां पर आता हुआ बढ़िया स्ट्रोक। 6 रन, 3 गेंदों में 3 हवाई सफर वो देखने को मिलते हुए बल्लेबाज आदित्य के बल्ले से। 6 रन। आदित्य को 500 रुपए नंदू दादा पाटिल की ओर से यहां पर आते हुए ग्राउंड के अंदर उन्हें तुरंत वो 500 रुपए, अजीत दादा पाटिल जिनकी ओर से 500 रुपए आते हुए। शानदार बल्लेबाजी वो यहां पर देखने को मिलती हुई। अगली गेंद, फिर से एक दफा उड़ाया है, लेकिन इस बार डिक्लेरेशन जोन की तरफ क्या चली जाएगी, डिक्लेरेशन जोन की तरफ चली गई। 1 रन वो वहां पर मुकम्मल होता हुआ। 1 रन के साथ 80 रन,
इस प्रतियोगिता की सबसे बड़ी टोटल जो स्कोर बोर्ड के ऊपर लगती हुई सारंग स्पोर्ट्स की ओर से 80 रन स्कोर बोर्ड के ऊपर जुड़ते हुए। अभी भी इस गेंद पर अगर सिक्सर लगाते हैं तो ये कंटिन्यू 3 सिक्सर हो जाएंगे, लेकिन ये नीचे रही थी, लॉन्ग ऑन के तरफ खेल दिया। 1 रन यहां पर मुकम्मल होता हुआ, 1 रन के साथ स्कोर बोर्ड आगे बढ़ता हुआ। स्कोर बोर्ड 1 से आगे बढ़कर अब जा पहुंचा 81 रन स्कोर बोर्ड के ऊपर जुड़ते हुए। 2 बल्लेबाज अगर हम देखें तो एक 30 पर बल्लेबाजी कर रहे हैं, एक 40 पर। उड़ाया भेज दिया उसे सीमा रेखा पार। आज आदित्य रुकने का नाम नहीं ले रहे, शानदार बल्लेबाजी कर रहे हैं, लाजवाब बल्लेबाजी उनकी ओर से देखने को मिलती हुई। स्कोर बोर्ड 87, जीतने के लिए 88 रनों की जरूरत। शानदार और लाजवाब बल्लेबाजी का प्रदर्शन वो यहां पर देखने को मिलता हुआ। पहले पारी का खेल यहां पर खत्म हुआ। इसके बाद वाले मुकाबले की ओर हम बढ़ने वाले, टॉस की ओर बढ़ने वाले। एक तरफ टीम पूर्वांचल वॉरियर्स और उनके खिलाफ पूर्वांचल वॉरियर्स आणि समोर कोण आहे? मध्ये पूर्वांचल जिंकली। सनी, पूर्वांचल और सामने कौन सी टीम है? बजरंग है ना? बजरंग बॉयज और पूर्वांचल वॉरियर्स दोनों भी टीम के कैप्टन टॉस के लिए तुरंत आना है। 88 रनों की जरूरत है। इस प्रतियोगिता का सबसे बड़ा टोटल वो स्कोर बोर्ड के ऊपर लगता हुआ। आपल्यासोबत इथे सन्माननीय अमितजी ठाकूर साहेब जे इथे उपस्थित आहेत, त्यांचा यथोचित मान सन्मान आपण नाणेफेक इथे केली जाईल। दोन्ही कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये लगेच जोडायचे। मॅच सुरू होण्याआधी आपल्याला टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचे। वो पत्थर के ऊपर जो भी बैठे ना वहां से पीछे जाना है। हाँ, वहां से पीछे जाना है सबको। हाँ, वहां पर बैठो बैठो बैठो, वहां आगे थोड़ा बैठो, खाली स्क्वेयर लेग अंपायर के पास मत बैठो। हाँ, उधर बैठ जाओ उधर वहां पे। बजरंग बॉयज ने यहाँ पर टॉस को जीता है और पहले बल्लेबाजी का निर्णय लिया है। आपके साथ जुड़ जाएंगे संतोष चव्हाण। थँक्यू सो मच। नाण्याची बाजू आपण एक बघितली, दुसरी देखील बघणार आहोत। महत्वाची मॅच दोन्ही संघांकरता आणि या खऱ्या अर्थाने हे टार्गेट एवढं इझी होणार नाही आणि दोन्ही संघांकरता या धावा बनवणं महत्वाचं आहे। एकाकरता डिफेंड करायचं आहे, एकाला इथून धावा बनवायच्यात। महत्वाची मॅच दोन्ही संघांच्या नजरेमधून पहिला बॉल चांगल्या पद्धतीचा इथून डिलिव्हर केलाय। आपण याच्या अगोदर व्हॉइस ऑफ बॉर्ड अक्षय पांडव सरांचा आवाज ऐकला आणि त्याचबरोबर त्यांच्या वाणीमधून सर्व खेळाडूंचं मन जिंकलंय, कारण की त्यांच्या माध्यमातून मोटिवेशन दिलं गेलं आणि त्यानंतर या स्पर्धेत हाय स्कोर येताना आपण बघितलाय। स्टेप आउट केलाय, फटका चांगला सजवला, बिटवीन द गॅप खेळाडू आहे डीपवरती, करा फिल्डिंग, थोडासा फंबल, एक धाव तिथे इझिली प्राप्त होईल आणि या सिंगलच्या मदतीने वैयक्तिक आणि संघाचं खातं खोलं जात आहे। दोन्ही संघांकरता महत्वाची मॅच आहे। पहिल्या इनिंग मध्ये बघा काय ती बॅटिंग झाली। सनिकेत शेलर मला वाटतं की स्वस्तामध्ये बाद झाले आणि एक चौकार एक षटकार त्यांच्या बॅटमध्ये आले, त्यानंतर स्वस्तामध्ये बाद झाले। त्याच्यानंतर नंदकुमार पाटील आणि त्याचबरोबर आदित्य नावाचं वादळ मैदान दरम्यान आलं होतं। 76 धावांची पार्टनरशिप त्या दोघांदरम्यान बनवली गेली। यावेळी स्टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी हाईट प्राप्त करतो, हा बॉल चांगल्या पद्धतीने डिलिव्हर केलाय।
बॅटिंगमध्ये देखील प्रभावित कामगिरी, त्याचबरोबर बॉलिंगमध्ये देखील तितकाच चांगलं प्रदर्शन सध्या करतोय. 11 बॉलमध्ये 46 धावांची एक वैयक्तिक वादळी खेळी आदित्यने साकारली होती. यावेळेस फुल टॉस मिळालाय, सोडणार नाहीये. हा बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार आलाय. रेफर केलंय, तिसऱ्या पंचांची मागणी चेक करायचे, हाईट चेक करायची या बॉलची. बीमर करता रेफर. हा नो बॉल करार केला जातोय. कानीमध्ये टर्न अँड ट्विस्ट आलाय. या बॉलमध्ये देखील हाईट होते आणि खऱ्या अर्थाने त्याचा इथून फायदा घेतला जाय. नो बॉलवरती षटकार आलाय आणि बॅटर आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये होता, त्या अनुषंगाने इथून हाईट देखील थोडीफार जास्त होती. ओव्हरचा पुढील बॉल. यावेळेस आक्रमण करायचं होतं, हळूवार पद्धतीचा बॉल. यावेळेस पूर्णतः पेस खेचून घेतला गेला, गती कुठल्याही प्रकारची दिली गेली नाहीये. धावा दाफलकडे जाऊन पोहोचतात. 8 धावा बघतोय. पहिला बॉल डॉट, त्यानंतर सिंगल, त्यानंतर आणखी एक डॉट, नो बॉलवरती षटकार आणि त्यानंतर आणखी एक डॉट बॉल आलाय. आतापर्यंत 8 धावा बनल्यात, त्यापैकी त्यामध्ये 3 डॉट बॉल आलेत, एक सिंगल देखील आहे, एक षटकार आणि एक नो बॉलची देखील धाव धावफलकरती जोडली गेली आहे. आव्हान मोठं आहे, विशाल काय टार्गेटचा पाठलाग करायचा आहे, इतिहास बनवायचा आहे. इतिहास जर बनवायचा असेल तर हे मोठं टार्गेट तुम्हाला चेस करावं लागणार आहे. धावफलक वाढेल आणि जाऊन पोहोचेल. सध्या तर 9च्या आकड्यावरती आपण धावा बघतोय. अठ्ठ्याऐंशी धावा तुम्हाला बनवायच्या, जिंकण्याकरता सोपं होणार नाहीये. याही वेळेस चांगला फटका सजवलाय. बॉल घोषांकित क्षेत्रामध्ये निघून गेला. डिक्लेरेशन झोन मध्ये प्राप्त होईल सिंगल धाव. सिंगलच्या मदतीने धाव फलक वाढवण्याने जाऊन पोहोचेल 10-10च्या आकड्यावरती. या मॅच मध्ये जर बॅटिंगचा टीम सध्या जर तुम्हाला अस्तित्व निर्माण करायचं असेल, तर साम्राज्य बनवायचं असेल, तर या 88 धावा तुम्हाला बनवाव्या लागतील. जशा अंदाजामध्ये आदित्यने सुरुवात केली, त्या अंदाजामध्ये कोणाला तरी अशी इनिंग खेळावी लागणार आहे. खोलवर टप्प्याचा बॉल, लॉफ्टेड फटका, डीप लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे लॉंगेस्ट षटकार, वेगीट. शेवटच्या बॉलवरती षटकार आलाय. सुरुवात भले चांगली केली होती, पण फिनिश चांगला नाही करू शकले गोलंदाज. ते म्हणतात आपने आगाज से नहीं तो अपने अंजाम से पहचाने जाते हैं. षटक क्रमांक 2 नंदकुमार पाटील आपण यांना सध्या तर बॉलिंग मार्क वरती बघतोय. धानीवचं नाव अक्षरशः टेनिस पटलावरती कोरणारा सुनेर अक्षराने हे व्यक्तिमत्व राहिलंय. सध्या आपण त्यांना बॉलिंग मार्क वरती बघतोय. वय वर्ष 51, तरी देखील आतापर्यंत क्रिकेटचा जोश, क्रिकेटचा उत्साह त्यांच्या मनामध्ये बघितला. ती फिटनेस आपण बघितली आहे. नंदकुमार पाटील आलेत सध्या बॉलिंग मार्क वरती. 18 बॉल शिल्लक, जिंकण्याकरता 72 या धावसंख्येची आवश्यकता आहे. या षटकावरती पूर्णतः खेळ निर्भर असेल. पहिला बॉल चांगल्या पद्धतीचा, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट, विकेट. थँक यू डीजे. विकेट आली आहे. वन साइड हिरो या मॅच मध्ये सध्या तर आपण नंदकुमार पाटील यांना बघतोय. बॅटने देखील चांगलं प्रदर्शन आणि त्याचबरोबर बॉलने देखील चांगलं प्रदर्शन. रोहित आलाय नव्यानं दाखल झाला बॅटिंग करण्याकरता. या खेळाडूवरती देखील नजर ठेवावी लागणार आहे. आल्याबरोबर बॉल हवेमध्ये खेळलाय, मिस टाइम स्ट्रोक, बॉलच्या खाली खेळाडू आलाय, झेल टिपलाय, विकेट, बॅक टू बॅक विकेट्स नंदकुमार पाटील यांच्या करता.
बघा अक्षरशः खऱ्या अर्थाने प्रेमळ व्यक्तिमत्व आपण बघतो नंदकुमार पाटील स्वतःचा सन ग्लासेस त्यांनी खेळाडूला दिलाय की सध्या तुम्ही फिल्डिंग करता तुम्हाला त्रास होतोय तर हा घ्या माझ्याकडनं तुम्ही ठेवा सध्या पुरता. आणि कॅप्टन आणि लीडर कशा प्रकारे असले पाहिजे तर यस डेफिनेटली मी सांगेल की नंदकुमार पाटील हॅट्रिक बॉल सध्या तर हा चांगल्या पद्धतीचा बॉल इथून डिलिव्हर्ड केलाय. आतापर्यंत या षटकामध्ये बंदिस्त केलं जात आहे जास्त काही हात खोलण्याची संधी दिली जात नाहीये. याही वेळेस आणखी एक विकेट आली आहे या षटकामधील तिसरी विकेट नंदकुमार पाटील यांच्या करता तिसरा धक्का दिलाय. विकेट आली आहे याही वेळेस पायांचा उपयोग केलाय बॉल हवेमध्ये विकेट येण्याची दाट शक्यता बॉलच्या खाली खेळाडू झेल टिपलाय. काय घडतंय अक्षरशः या षटकामध्ये पहिला बॉल विकेट दुसरा बॉल विकेट तिसरा डॉट चौथा विकेट पाचवा देखील विकेट आलाय. 5 बॉल मध्ये आतापर्यंत 4 विकेट आल्यात. रविभाई पांजा काहीतरी खुश असतील खऱ्या अर्थाने. रविभाई पांजा यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा पुरस्कार आणि हॅट्रिक जर झाली तर त्याचबरोबर फायफर देखील इथून घेतला जाणार. आणि विनय सांगतात की माझ्याकडनं देखील 500 आहेत म्हणजे तब्बल 1500 रुपये 1500 रुपयाचा कॅश प्राइज आणि 1500 रुपयाचा बॉल असेल. हॅट्रिक संधी आहे नंदकुमार पाटील यू कॅन डू इट. बॉल हवेमध्ये गेलाय आता हॅट्रिक होण्याची दाट शक्यता बॉलच्या खाली काढू झेल टिपलाय फायबर आणि त्याचबरोबर विकेट हॅट्रिक. 5 विकेट मेडन ओव्हर हाताळण्याचा कारनामा नंदकुमार पाटील. वय वर्ष 51 पण रिमेंबर द नेम नंदकुमार पाटील. व्हॉट अ ग्रेट बॉलिंग. रिक्षा स्वतः सांगतात की 500 मी जमा केलेत आणि रविभाई यांच्याकडे देखील आता नजर ठेवावी लागणार आहे. त्यांचं देखील बरंच प्रेम आहे त्यांच्यावरती. आतुरतेने ज्या वेळेस बॅटिंग आणि बॉलिंग करण्याकरता येतात नंदकुमार पाटील त्या वेळेस त्यांनी अफाट प्रेम दाखवलंय. थँक्यू सो मच रविभाई आपला देखील आम्ही आभार व्यक्त करतो. ज्या वेळेस आपण या मैदानावरती स्पर्धा बघितल्यात या स्पर्धेकरता योगदान असू द्या त्याचबरोबर प्रेक्षकांचं मन जिंकण्याचं कार्य असू द्या रविदादा पांजांच्या माध्यमातून सातत्यपूर्वक चांगले कार्य आपण बघतोय. 5 विकेट आणि त्याचबरोबर हॅट्रिक आहे त्यामध्ये मेडन देखील आहे. स्कोर 16 स्कोर फक्त आणि फक्त 16च्या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 500 रुपयाचा पुरस्कार रविभाई पांजा यांच्या माध्यमातून तो दिला जातोय. विकेट हॅट्रिक इतिहास बनले जातात आणि इतिहास ते इथून बनवले जात आहेत. हर्ष आलाय गुणवत्ता असणारा खेळाडू ज्याच्याकडे की पोटेन्शियल आणि त्याचबरोबर एक चांगला माइंडसेट आहे. हर्ष आला बॉलिंग मार्कवर त्याने पहिला बॉल त्याने चांगल्या पद्धतीचा इथून डिलिव्हर्ड केलाय. नंदकुमार पाटील त्याने कित्येक वर्ष या धानिव गावाला कित्येक खेळाडू दिलेत आणि त्यापैकी आपण विश्वनाथ जाधवचं उदाहरण घ्या त्याचबरोबर जय विश्वकर्मा यांचं देखील उदाहरण घ्या. परत नंदन असतील त्याचबरोबर नीरज कलवा असतील अक्षय राजभर असे कित्येक खेळाडू आहेत की त्यांनी घडवलेत हे खेळाडू आणि खेळाडू घडवण्याकरता नंदकुमार पाटील ओळखले जात आहेत. आणि खऱ्या अर्थाने आपण विवेक वाकले यांना देखील बघतोय की त्यांच्या करिअरची सुरुवात देखील या मोठ्या स्पर्धेपासून होते. त्याच्या पाठीमागे देखील नंदकुमार पाटील असतील अक्षय पांडव सर असतील चांगला सपोर्ट त्यांच्या माध्यमातून असतो. ओव्हरचा पुढील बॉल यावेळेस खोलवट टप्प्याचा बॉल हवेमध्ये उडवलाय. बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल टिपलाय पण मैदानाच्या बाहेर हा षटकार आलाय.
या महाराष्ट्रात फक्त कडे आता संधी आहे की किमान आता नंदकुमार पाटील यांना इम्प्रेस करायचं तुम्ही. हा बघा, हा पद्धतीचा बॉल तुम्हाला ठेवायचा आहे. अशा पद्धतीची जर तुम्ही बॉल ठेवाल तर बॅटरला तुम्ही शांत ठेवणार ऑलमोस्ट. आणि त्यानंतर आपण सारांशला देखील बघणार आहोत. अभी जो कैच पकड़ा बच्चा आपको आना है, आपके लिए 100 रुपए का इनाम है. अजय दादा पाटिल की तरफ से आपको लेकर जाना है. यावेळेस विकेट आली आहे. हर्षा खात्यामध्ये ही विकेट आली आहे, महत्वाची विकेट. दोघांकरता पंकजदादा पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज. हर्षला 500 आणि तसे त्याचबरोबर सारांश करता देखील 500 रुपये. चांगला खेळ तुम्ही जर कराल तर निश्चित स्वरूपामध्ये पैशांचा वर्षाव आणि त्याचबरोबर शाबासकी तुमच्या पाठीवरती थापली जाईल. 4 बॉल संपलेत आतापर्यंत. याही वेळेस चांगल्या पद्धतीचा बॉल ऑलमोस्ट स्टंप्सला मिस करतो. असं वाटलं होतं की विकेट आणखी एक लोडिंग आहे की काय. स्कोर थांबला. आता स्कोर सांगण्याची मला असं वाटतं की आवश्यकता नाही, कारण की 88चं आव्हान तुम्हाला चेस करायचं आहे. स्कोर आहे फक्त आणि फक्त 23. शेवटचा बॉल शिल्लक आहे. हर्ष या बॉलवरती आणखी एक जर विकेट घेतली ना तर किमान आणखी तुम्हाला 2-3 हजार रुपये असेच भेटून जातील. महत्वाचा बॉल हा. हा यावेळेस फटका चांगला सजवलाय डीप वरती खेळाडू आणि त्याने चुकी केली आहे. बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवटच्या बॉलवरती चौकार आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेर धाव फलक वाढलाय, जाऊन पोहोचलाय 27-27. आता आपण बॉलिंग मार्कवरती सारांशला बघणार. याच्यामध्ये शंका नाहीये, डाऊट नाहीये. वय वर्ष सध्या तर आपण 11 वर्षाचा खेळाडू बघतोय. विकेटच्या पाठीमागे आपण नंदकुमार पाटील यांना देखील बघतो आणि त्याचबरोबर खऱ्या अर्थाने आपण पिता पुत्र बघतोय. खऱ्या अर्थाने नंदकुमार पाटील वय वर्ष 51 आणि तसेच सारांश आपण 11 वर्षाचा अवघा खेळाडू बघतोय. सारांशच्या प्रत्येक विकेट करता अजितदादा पाटील यांच्या माध्यमातून 500 आणि पंकजदादा पाटील यांच्याकडनं देखील 500, म्हणजे प्रत्येकी विकेट करता 1000 रुपये. पहिला बॉल सोडलाय पण इथे सोडून चुकी केली आहे. पहिला बॉल चांगल्या पद्धतीचा डिलिव्हर केलाय. डॉट आलाय. प्रेशर बनवतोय सारांश. मूर्ती लहान पण कीर्ती महान. डझंट मॅटर हाईट किती आहे, वय किती आहे, मॅटर करत नाहीये. तुमचा खेळ, तुमचा जोश, तुमच्या मनामध्ये सळसळतं रक्त, तुमच्या मनामधील वादळ ते इथे मॅटर करत आहे. यावेळेस आक्रमण केलं डीपवरती खेळाडू तैनात आहे. सारांश वय वर्ष 11 आपण सध्या खेळाडूला बघतोय आणि टेनिस क्रिकेटच्या पटलावरती मला वाटतं की 2-3 वर्ष अगोदर त्याने पदार्पण देखील केलंय. 3 वर्ष अगोदर देखील आम्ही त्याला बॉलिंग करताना बघितलं होतं. 2 वर्ष अगोदर चांगला त्याने परफॉर्मन्स इथे देखील दिला होता आणि आता देखील देतोय. ज्या वेळेस तुम्हाला अशा स्पर्धा खेळायला भेटतात विवेक, त्यावेळेस तुम्हाला शिकण्यासारख्या बऱ्याच काही गोष्टी भेटत आहेत. आणि त्याचबरोबर सारांश देखील इथून प्रभावित कामगिरी करतो या स्पर्धेमध्ये. यावेळेस चांगल्या पद्धतीचा बॉल. ओ हो काय बॉलिंग करतोय हा. 11 वर्षाचा खेळाडू समोरील खेळाडूंना नाचवतोय अक्षरशः थय्या. बॉलिंग चांगल्या प्रकारची आहे. सारांशच्या चेहऱ्यावरती देखील स्मित असते कारण की चांगला परफॉर्मन्स तो देखील करतोय. अजितदादा पाटील आणि पंकजदादा पाटील यांच्या माध्यमातून प्रत्येकी विकेट करता 500 रुपयाचा पुरस्कार आहे सारांशचा. यावेळेस विकेट येते की काय प्रश्न विचारलाय. विकेट आली आहे. सारांश पाटील हे नाव तुम्ही लक्षामध्ये ठेवा. धानूचं भविष्य आहे, फ्युचर स्टार आहे, रायझिंग सुपरस्टार. या मैदानावरती घरच्या मैदानावरती प्रेक्षकांसमोर अक्षरशः आपल्या नावाची छाप सोडताना सारांश. 4 बॉलचा खेळ संपला. शेवटचे आणखी 2 बॉल शिल्लक आहेत. डॉट, सिंगल, डॉट आणि त्याचबरोबर विकेट देखील आली आहे. सारांश करता पैसे देखील आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जमा होतात आणि अक्षय सर आता एवढे पैसे जमा होत चालले की आता मला वाटतं की एखादा अकाउंटर आपल्याला हायर करायला लागतो की काय. यावेळी चांगल्या पद्धतीचा बॉल इथून डिलिव्हर केला आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे. सारांश मौका है, माहौल है, दस्तूर भी है, यू कॅन डू इट. आणखी एक विकेट तुम्ही घेऊ शकतायत. कॅपॅसिटी आहे तुमच्यामध्ये. शेवटचा बॉल महत्वाचा. 88 पर्यंत तुम्हाला पोहोचवत होतं विवेक, आतापर्यंत अर्ध्यापर्यंत देखील पोहोचले नाहीयेत. ते म्हणतात ना दिल्ली दूर आहे आणि खऱ्या अर्थाने दिल्ली जाम दूर राहिली आहे. आक्रमण करायचं होतं. आणखी एकदा प्रश्न विचारला. स्टंपिंग आणखी एक होताना पाहायला मिळाली आहे. आणखी एक विकेट सारांशच्या खात्यामध्ये आली आहे आणि आता सारांश मानकरी ठरेल. तब्बल 2000 रुपये सारांशच्या खात्यामध्ये जातील. वेल बॉलिंग चॅम्प
भविष्य आहे, सुपरस्टार आहे आणि खऱ्या अर्थाने त्याने ते सिद्ध करून दाखवलंय. ते 3000 आहेत का बघ? मग त्यातलं 2000 असतील ना, 500. त्याला 25 हा मग 25 3000 असतील ते. हे नंद्याचं 1500 घे आणि नंदूचं 1500 आणि ते हे 1500 आदित्य. आदित्यचं आणि हे 500 अजून कोणाचं तरी आहेत ना. नंदू भाई असतील. हा नंदूचेच असतील. 2000 नंदू. मी announcement. रोकडा घ्यायला येतो ना. 2000 नंदूचा घे पहिले का तो. चला मी वळतोय प्लेअर ऑफ द मॅच कडे, मॅन ऑफ द मॅच कडे. आणि सर्वप्रथम आम्ही 5 विकेट घेतल्यात.